गावामध्ये हेमलता नावाची एक म्हातारी विधवा बाई राहायची. हेमलता आपल्या घराच्या बाहेर उभी होती की तेव्हा एक कमजोर मुलगा हेमलता जवळ येऊन बोलतो. देवाच्या नावाने काही खायला दे आई. मी काही दिवसांपासून काहीच नाही खाल्लंय. तू तर चेहऱ्याने भिकारी नाही दिसत. मी भिकारी नाहीये, पण काही दिवसापूर्वी माझा व्यापार ठप्प झालाय. माझ्या आईवडिलांचा सुद्धा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालाय. मी अनाथ झालोय. मी मेहनत मजदुरी करून माझं पोट सांभाळतोय, पण मागच्या काही वेळांपासून मी आजारी पडलोय. त्यामुळेच मी मजदुरी नाही करू शकत आहे. त्या कमजोर मुलाचं बोलणं ऐकून हेमलताला त्याच्यावर दया आली. हेमलता ताबडतोब स्वयंपाक खोलीतून काही जेवण काढून त्या मुलग्याला देते आणि बोलते, हे घे बाळा, पोट भरून जेव. आणि हो, जर काय परत भूक लागली तर तू आरामात इथे येऊन जा. हेमलताचं बोलणं ऐकून तो मुलगा तिथून निघून गेला. हेमलता हसत हसत आपल्या घराच्या आत गेलीच होती की तेव्हा तिची सूनबाई राधा रागात येऊन हेमलताला बोलते, हे काय नाटक सुरू केलं आहे सासूबाई? एकतर पहिलाच महागाई आकाशाला धरत आहे आणि त्यावर तुम्ही स्वयंपाकघरातून जेवण काढून लोकांना फुकटमध्ये देत आहात. हे काय बोलत आहेस तू सूनबाई? तो बिचारा उपाशी होता आणि उपाशीला जेवण घालवणं तर आमचं कर्तव्य आहे ना. जर का इतकंच कर्तव्य करायचं आहे कुणाचं तर 4 पैसे कमवून घरी का नाही घेऊन येत? जेव्हा 4 पैसे कमवाल तर तुम्हाला पण कळेल की पैसे कमवायचं किती कठीण काम असतं. आणि तसंही माझा नवरा दिवस रात्र मेहनत करतो ह्या सगळ्यांसाठी नाही. तुझा नवरा व्हायच्या आधी तो माझा मुलगा आहे. आणि हे नको विसरूस, मी आणि माझ्या स्वर्गवासी नवऱ्याने दिवस रात्र मेहनत करून आपल्या मुलाला पाळून पोसून मोठं केलेलं आहे आणि त्याला कमावण्याच्या लायकीचं बनवलं आहे. जर काय असं केला पण आहात तर कुणावर एहसान नाही केला आहात. प्रत्येक आई वडील आपल्या मुलासाठी हेच करतात. माझ्या समोर जास्त तोंड चालवू नकोस सुनबाई. तसं पण ह्या वयेमध्ये पण मला सकाळ संध्याकाळी दुपारचं जेवण स्वतःच बनवावं लागतं. अच्छा, तर मला सांगून देताय? सांगत नाहीये तुला फक्त हे सांगत आहे की मी पण फुकटचं खात नाही. मी त्या गरीबाला जेवण पण माझ्या हिश्श्याचं दिलं आहे. मी आज दुपारचं जेवण नाही करणार. एवढं बोलून हेमलता आपल्या खोलीमध्ये जाते. संध्याकाळच्या वेळेस जसंच राधाचा नवरा राजेश घरी येतो, राधा एकदम रागात राजेशला बोलायला लागते, ऐका हो, मी आणि सासूबाई एका घरात नाही राहू शकत. आता काय झालं राधा? काय झालं? अरे हे विचारा, काय नाही झालं. तुम्ही इतकी मेहनत करून पैसे कमवता आणि तेव्हा जाऊन आमच्या घरी चांगलं जेवण बनतं, पण सासूबाई ते जेवण गरिबांना फुकटमध्ये वाटते. हे ऐकून राजेश पण खूप जास्त रागवतो आणि सरळ आपल्या आईच्या खोलीमध्ये गेला. हे मी काय ऐकत आहे आई? मला वाटतं सुनबाईने तुझे कान भरले आहेत बाळा. बस कर आई. जेव्हापासून माझं लग्न झालंय मी तेव्हापासून रोज तुझ्याबद्दल काही ना काही ऐकतोय. आता निर्णय घ्यायचा वेळ झालाय. कोणता निर्णय? हे बघ आई, तसं सुद्धा माझं कामकाज काही मागच्या दिवसांपासून नीट नाही चालत आहे आणि त्यावर घरातले खर्च सुद्धा जास्त आहेत. आता माझ्यावरती जिम्मेदारी अजून वाढली आहे. स्पष्टपणाने बोल बाळा, तुला काय बोलायचंय? हेच आई की मी आता तुझं खर्च नाही उचलू शकत. आता तू वृद्धाश्रमात जायची तयारी कर. राजेशचं बोलणं ऐकून हेमलताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. वाह बाळा वाह, काही ह्याच दिवसासाठी मी आणि तुझ्या बाबांनी तुला खाऊ घालून तुला मोठं केलं होतं. तुला आता आपल्या आईचं 2 वेळेचं जेवण पण ओझं वाटत आहे. काही ह्या दिवसासाठीच मी माझ्या नवऱ्यासमोर हट्ट केला होता की ही दुकान ती तुझ्या नावावर करू. मी तुझ्या खुशीसाठी काय काय नाही केलं राजेश. जर तुला वाटत असेल की अशा प्रकारच्या इमोशनल गोष्टी माझ्यापासून करशील, जर माझं मन बदलेल, तर असं काहीच नाही होणार. कारण मी निर्णय घेऊन टाकलाय. एकतर तू आता वृद्धाश्रमात जा, नाहीतर या घराला सोडून दे. एवढं बोलून राजेश तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवस सकाळी हेमलता आपल्या घराच्या बाहेर निघाली आणि आपल्या घराच्या खूप दूर जाऊन एका झाडाच्या खाली जाऊन फुटून फुटून रडायला लागली. अरे देवा, आम्ही आपल्या मुलांना पाळण्यासाठी काय काय नाही करत
आणि मोठे होऊन तीच पोरं आमच्या बरोबर इतकं वाईट वागतात. काय मी एका उपाशीला जेवण खाडवून खूप मोठा पाप केला आहे देवा. तेव्हा हेमलताच्या कानामध्ये मागून एका मुलाची आवाज येते. हेमलता जसंच मागे वळून बघते तर मागं तोच कमजोर मुलगा उभा होता, ज्याला त्यांनी एक दिवस पहिला जेवण खाडवलं होतं. काय नाही बाळा, बस आपल्या किस्मतवर रडत आहे. नाही आई, गोष्ट काही वेगळीच आहे. मी आत्ताच ऐकलं की देवाकडे काहीतरी मागत होतीस. हेमलता फुटून फुटून रडायला लागली आणि त्याला सगळं काही सांगायला लागली. खरं तर हे आहे की ज्यांच्याकडे आई असते त्यांना त्यांची कदरच नसते. तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. नाही नाही बाळा, तू तसं पण खूप परेशान आहेस. मी तुझ्यावर ओझं नाही करणार आता. तुम्ही असं बोलून माझं मन तोडलं आई. काल मी खूप जास्त त्रासात होतो, पण आता नाही. मी माझ्या घरी एकटाच राहतो. मला सुद्धा माझ्या आईची खूप आठवण येते. आणि तुम्ही जर माझ्यासोबत राहिलात तर मला असं वाटेल की देवाने मला अजून एक आई दिली. हेमलता त्याच्याबरोबर त्याच्या घरी येते. काही वेळानंतर तो मुलगा बाजारातून भाजी आणि थोडंसं पीठ घेऊन येतो आणि हेमलताला बोलतो, काल मी तुमच्या हाताचं जेवण केलं होतं तर मी बोटं चाटत राहिलो होतो. आज मी परत जेवू इच्छितो. हेमलता हसत हसत जेवण तयार करायला लागली. जेवण जेवून तो मुलगा आपली बोटं चाकत बोलला, तू जेवण खूपच चांगलं बनवलं आहे आई. अच्छा, मला हे सांग, तुझं नाव काय आहे? मी तर तुझं नाव आतापर्यंत विचारूच नाही शकले. माझं नाव किशन आहे आई. तुम्ही काही ढाबा किंवा हॉटेल का नाही उघडत आहे? बाळा, ढाबा किंवा हॉटेल पैशाने उघडतो. किशन एका गाढ विचारात पडला. काय विचार करत आहेस बाळा? काही वेळापूर्वी मी मुंबईला गेलो होतो. तिथे मी एक वेगळीच सर्व्हिस बघितली होती. तिथे काम करणाऱ्या लोकांना टिफिनच्या द्वारे जेवण सप्लाय केलं जातं. तर तुला काय बोलायचं आहे? का नाही आई, आपण पण गावामध्ये टिफिन सर्व्हिस चालू करू. तुम्ही जेवण खूपच चांगलं बनवतात. गरिबांच्या टिफिनचा रक्कम 1 रुपये ठेवूया आणि जे गरीब नाही आहेत आणि त्यांना किंमत 100 रुपये ठेवू. पण किशन, आमच्या टिफिनला कोण विकत घेईल? तुम्ही त्याची चिंता नका करू. आजकाल ऑनलाईनची वेळ आहे. मी सगळा बिझनेसचा सेटअप करून देईल तुम्हाला. आणि त्याच्यासाठी पैसे कुठून येतील? आई, मी माझं घर गहाण ठेवेल. तू माझ्यासाठी इतकं सगळं का करत आहेस? आई, तुम्ही ह्या जगातल्या लोकांना दाखवून द्या की एका स्त्रीमध्ये किती शक्ती असते. ती जर म्हातारी जरी झाली तरी सुद्धा ती या जगातल्या लोकांना झुकवू शकते. किशनचं बोलणं ऐकून हेमलताच्या आत आत्मविश्वास जागला. दुसऱ्या दिवस किशन आपल्या घरचे कागद गिरवी ठेवून त्याच्या जाग्याटी काही पैसे घेऊन बाजारातून खूप सगळा राशन विकत घेऊन येतो. हेमलता जेवण बनवण्यामध्ये लागली आणि किशन जेवणाला टिफिनमध्ये पॅक करायला लागला. किशन, असं नको हो की सगळं जेवण एकदम वेस्ट होऊन जाऊ. काळजी नका करू आई. मी म्हातारी टिफिन सर्व्हिसची वेबसाईट बनवून त्याची किंमत सेट करून टाकली आहे. मला विश्वास आहे की काहीच वेळामध्ये फोनची घंटी वाजायला चालू होईल, कारण की आता गावातले लोक पण मोबाईल ठेवतात. तुझं बोलणं बरोबर आहे बाळा, पण गरीब मोबाईल नाही ठेवत. किशन इतकं बोललाच होता की तेव्हा त्याच्या फोनची घंटी वाजली. किशन मोबाईलच्या स्क्रीनवर बघतो आणि आनंदाने हेमलताला बोलायला लागतो. आई, आपल्याला पहिला ऑर्डर मिळाला आहे. पहिल्याच वेळेमध्ये आपल्याला 5 टिफिनचा ऑर्डर मिळालाय, ते पण गावातल्या पोलीस चौकीमधून. किशन टिफिन आपल्या सायकलवर ठेवून सरळ आपल्या गावाच्या ठाण्याजवळ जातो. काही वेळानंतर किशन ठाण्याच्या आत उभा होता. एक पोलीसवाला किशनला बोलतो, अरे बाबा, आम्ही मोबाईलवरती तुझ्या म्हातारी टिफिन सर्व्हिसची ॲडव्हर्टाईज बघितली. त्यामुळेच विचार केला की टिफिन मागवून बघूया की तू 100 रुपयामध्ये काय खाऊ घालत आहेस. हां, का नाही साहेब. तुम्ही एकदा जर जेवण केलं तर बोटं चाटत राहताल. काही वेळामध्ये पोलीसवाल्याने टिफिनच्या आत ठेवलेलं जेवण जेवलं. एक पोलीसवाला किशनला बोलतो, भाऊ, टिफिन खाऊन तर आम्हाला मजा आला. इतकं चांगलं जेवण तर आम्हाला घरात सुद्धा नाही भेटत. काय तू रोज ठाण्यामध्ये टिफिन घेऊन येऊ शकतोस? हो साहेब, का नाही. तसं हे भोजन कोणी बनवलंय? माझ्या आईने.
काहीच दिवसामध्ये हेमलताचं टिफिन सर्व्हिस म्हातारीचं टिफिन सर्व्हिसच्या नावाने आजूबाजूच्या गावामध्ये पण प्रसिद्ध व्हायला लागलं आणि कुणालाही भूक लागायची तर तो ताबडतोब म्हातारीच्या टिफिन बॉक्सच्या नंबरवर फोन लावायचा. हे सगळं बघून त्या इलाक्याची कलेक्टर सुमित्रा आपल्या सेक्रेटरीला बोलते, हे म्हातारीच्या टिफिन बॉक्सचं चक्कर काय आहे? डायरेक्टर साहेबा, एक म्हातारी बाई जी एका कमजोर मुलाबरोबर राहते ही तिचीच कंपनी आहे. काय तुम्ही कधी तिच्या टिफिनचा स्वाद नाही चाखला? नाही? तर तुम्हाला तिच्या टिफिनचा स्वाद चाखायलाच हवा. तुम्हाला त्यांच्या जेवणामध्ये घरच्या जेवणाची आठवण येईल. आपल्या सेक्रेटरीचं बोलणं ऐकून सुमित्राने म्हातारीच्या टिफिन बॉक्समधून एक टिफिन मागवला आणि जसंच ती जेवली ती आनंदाने आपल्या सेक्रेटरीला बोलली, या म्हाताऱ्या बाईच्या हातात जादू आहे. आम्हाला याची मदत करायला हवी. मी ऐकलंय की ही गरिबांना फक्त 1 रुपयामध्ये टिफिन देते. मी ह्या म्हातारी बाईला नक्कीच भेटणार. दुसऱ्या दिवस कलेक्टर सुमित्रा हेमलताला भेटायला पोचली. तू ह्या वयात हे सगळं करून हे दाखवून दिलं आहेस की बाई कधी पण कुणापेक्षा कमजोर नाही आहे. मी तुझ्या म्हातारीच्या टिफिन बॉक्स कंपनीला सरकारकडून 50 लाख रुपयांचा चेक देते. ती 50 लाखाचा चेक देऊन तिथून निघून जाते. काही दिवसानंतर किशनच्या घराच्या जागेटी एक आलिशान हवेली बनलेली होती आणि आता तिथे हेमलताची मदत करण्यासाठी खूप सगळी लोक पण होते. एक दिवस हेमलता किशनकडून बोलतच होती की तेव्हा तिची सूनबाई राधा आणि मुलगा राजेश आले. आई, तू आम्हाला सोडून कुठे गेली होतीस? आम्ही तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं. माझ्याकडून चूक झाली आई, मला माफ करा. मी तुला घरी घेऊन जायला आलोय. तुम्ही दोघं इथे आला, मला खूप चांगलं वाटलं. मी तुम्हा दोघांना माफ केलं, पण मी तुमच्या बरोबर घरी नाही जाऊ शकत. मी आपल्या दुसऱ्या मुलाबरोबरच आपलं जीवन जगणार आहे. हे तू काय बोलत आहेस आई? तुझा मुलगा तर फक्त मी आहे ना? नाही राजेश, माझा मुलगा आणखीन एक आहे ज्याने कष्टाच्या वेळेवर माझा साथ दिला. मी ह्याला फक्त 1 वेळेचं जेवण खाडवलं होतं आणि ह्याने ह्याच्या बदल्याला मला आपली आई बनवलं. आणि तुला मी इतकं खाऊ घालून इतकं मोठं केलं, स्वतः उपाशी राहून तुला इतकं शिकवलं आणि तू मला एका वेळेच्या जेवणासाठी मला वृद्धाश्रमला पाठवलं आणि इतकं पण बोललास की तू माझा खर्च नाही उचलू शकत. मी नाही येऊ शकत. मला माहीत आहे की तुला माझी आठवण इथे नाही घेऊन आली, पण माझे पैसे आणि दौलत इथे घेऊन आली आहे. तुम्ही दोघं इथून जाऊ शकता. हेमलताचं बोलणं ऐकून राजेश आणि राधा आपलं तोंड पाडून तिथून निघून गेले आणि बघताच बघता हेमलताचा म्हातारीचा टिफिन डब्बा पुऱ्या देशभरात प्रसिद्ध झाला.